wanna जलवा I wanna जलवा यहाँ भी होगा वहाँ भी होगा Yeah 1 2 3 4 Break it down यहाँ भी होगा वहाँ भी होगा अब तो सारे जहाँ में होगा क्या मेरा ही जलवा मेरा ही जलवा Yes, good evening all of you. Thank you so much for my warm welcome. आणि सर्वांनी एकदा जोरदार क्लॅपिंग करायचं आहे जया मॅडम साठी. अमेझिंग असा त्यांनी कंपनी कॉन्फिडन्स घेतलेला आहे. खूप जबरदस्त, खूप छान. आणि त्यांचं वेलकम केलेलं आहे गर्जे मॅडमनी. आणि जेवढ्या लेडीजनी स्टोरी सांगितली त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. खूप छान. आणि जे आपण सर्वजण आहोत ना नवीन गेस्ट इथे आज जॉईन झालेले, यांनी पाहिलं असेल की प्रत्येक बॅकग्राऊंड मधून इथे महिला आलेली आहे. तिचं शेतकरी बॅकग्राऊंड आहे, त्यानंतर होम मेकर बॅकग्राऊंड आहे, ज्याला आपण हाऊस वाईफ म्हणतो. त्यानंतर वयाचा सुद्धा मॅटर नाहीये कोणाचा. कोणत्याही वयामध्ये येऊन त्यांनी इथं इतरांना आरोग्यामध्ये मदत केलेली आहे. आणि मदत केल्यामुळे त्यांनी आशीर्वाद रूपी जे प्रॉफिट त्यांनी कमवलेलं आहे त्यामध्ये त्या किती आनंदी आहेत, किती समाधानी आहेत. आणि यस, अशी स्टोरी ऐकून, अशाच महिलांच्या स्टोरी ऐकून मी सुद्धा हे काम करायला सुरुवात केली. आणि आज खूप सारा आनंदी जीवन मिळत आहे, हॅपीनेस मिळत आहे. आणि त्या सर्वांना जिम्मेदार आहेत या कॉलवरच्या सर्व महिला, की इतकं छान आपण एकमेकीला इन्स्पिरेशन देतो. आणि या कॉलवरती सर्व पुरुषांना सुद्धा रिक्वेस्ट असेल की आपल्या घरामध्ये जेवढ्या महिला आहेत त्या सर्वजणी असं काम करू शकतात. इथे कोणतंही एज्युकेशन लागत नाही, कोणतंही आपल्याला एकदम वयाचं सुद्धा मॅटर नाहीये. फक्त थोडंसं आपल्याला इतरांना बोलता आलं पाहिजे, इतरांना सांगता आलं पाहिजे, स्वतः अनुभव घेता आला पाहिजे. स्वतःवरती काम करून आपण इतरांना छान प्रकारे माहिती सांगू शकतो. खूप छान तुमच्या कोचच्या मदतीनं. तर आपल्याला हे सांगता यायला कशा पद्धतीने येईल हे आपल्याला कोच इथं शिकवतच असतात. आणि यस, एक महिला म्हणून खूप अभिमान वाटतो की आपण हे काम करू शकतो. यस, कारण महिलाच असते माता, बहीण, आई, आपली घरामध्ये काळजी घेणारी. सगळ्यांचीच, आपण सगळ्यांची घरामध्ये काळजी घेतो पहा. सगळ्यांची आपल्यावरती जिम्मेदारी असते आणि आपण ते कर्तव्य एकदम छान पद्धतीने पार पाडू शकतो. कोणी आजारी असेल तर त्याची सेवा करण्याचं कर्तव्य आपल्यालाच मिळत असतं. आणि म्हणून आपण हे काम खूप छान पद्धतीने करू शकतो. आपण स्वतः इतरांना जशा पद्धतीने त्यांची शुश्रूषा करू शकतो तितकं दुसरं कोणीच करू शकत नाहीये. आणि म्हणून आपल्यासाठी ही खूप छान अपॉर्च्युनिटी आहे, आपल्यासाठी ही खूप छान संधी आहे. आणि ही संधी आपण इथे त्याचा पुरेपूर उपयोग करून घेऊ शकतो. कारण एक महिलाच असते छानपणे संसार करणारी. पहा, जर संसारामध्ये व्यसनाधीन पुरुष असेल, आपल्याला कोणाला नाव नाही ठेवायचे, पण आपण असं व्यसनाधीन महिला कुठेच पाहत नाहीये. अपवाद प्रत्येक गोष्टीला असू शकतात. पण संसार करावा महिलेनी, संसाराची काळजी घ्यावा महिलेनी. आणि हा सुद्धा आपला एक प्रकारचा संसाराला हातभार लावण्यासाठीच खूप छान काम आहे. आणि म्हणून आपण हे करायचं आहे. त्या पुढची ही गोष्ट की महिला काय करतात की आपण जे सांगतो ना त्याच्यावरती भरोसा ठेवतात इतर जण, आपल्यावरती विश्वास ठेवतात पुरुषांच्या प्रमाणामध्ये की यस नाही, एक लेडीज सांगते म्हणजे ती खरं सांगत असणार आहे. आणि म्हणून आपण आपल्याला आलेले अनुभव इतरांना सांगायचे आहेत. आणि जेव्हा ते अनुभव सांगायला आपण सुरुवात करतो ना तेव्हा अशा प्रकारचा छान असा अनुभव आपल्याला येत असतो. तर यस, असाच स्टोरी मधून मी तुम्हाला सांगणार आहे. पीपीटी थ्रू माझा फोटो छानपैकी शेअर झालेला आहे. पहा, मी ज्योती सुभाष सानप आणि माझे मिस्टर सुभाष सानप. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज मोर इम्पॉर्टंट, ती सुद्धा इथे होत असते. आम्ही मिलेनियर टीम या पिनला रिप्रेझेंट करतो. आणि यस, खूप छान इतरांच्या आरोग्यामध्ये मदत करत असतो. तर ही आमची स्वतःची वैयक्तिक स्टोरी आहे. पर्सनल डिस्क्लेमर आहे पूर्ण स्टोरीसाठी. तुमची प्रत्येकाची याही पेक्षा वेगळी असू शकते, याही पेक्षा बेटर असू शकते. यस, अगेन डिस्क्लेमर. यस, मार्क्यू सरांसाठी प्रणाम, वंदन. हे आहेत मॅडमनी सांगितलेलेच आहे की फाउंडर ऑफ हर्बल लाईफ आहेत. आणि यांनी सुरुवात केलेली आहे. याला सुद्धा इमोशनलच कारण आहे पहा. मेकिंग द वर्ल्ड हेल्दियर अँड हॅपियर.
म्हणजे त्यांचं तर स्वप्न आहे की सगळं जग एकदम हेल्दीयर करायचंय आणि हॅप्पी, म्हणजे एकदम आनंदी ठेवायचंय, हेल्दी ठेवायचं आहे. आणि हेच आमच्या सगळ्याचं सुद्धा आता स्वप्न आहे, कॉलवरती सगळ्या महिलांचं स्वप्न आहे. आणि त्यांच्या आई ह्या खूप ओबेस होत्या आणि ओबेसिटीमुळे कोणतीही चुकीची ट्रीटमेंट घेतल्यामुळे त्या या जगाचा त्यांनी निरोप घेतला. तेव्हा मार्क्युस सरांचं वय खूप कमी होतं आणि मग त्यांनी ठरवलं की येस, मी कोणाची आई याच्यामधून जाऊ देणार नाही. ओबेसिटीमुळे ज्यांना त्रास होतो तो त्रास कोणालाही घरामध्ये मानसिक होऊ देणार नाहीये. आणि तेव्हाच त्यांनी ती शपथ घेतली आणि ती पूर्ण केली. तर आपण सर्वजणांनी सुद्धा मार्क्युस सरांना प्रणाम करावं. यस, अभिनंदन. येस, तर हे आहे माझं बाय बॅकग्राऊंड, माझं लहानपण. हे माझे आई वडील आहेत. आणि येस, माझे आई वडील सुद्धा एक शिक्षक होते. आम्ही सुद्धा खूप मध्यमवर्गीय कुटुंबामधून आलेलो आहोत. आणि आई माझी शिवणकाम करत होती, शिवणकामचे क्लासेस सुद्धा घेत होती. लहानपणीपासून आम्ही खूप हालाकीचे दिवस काढलेले होते. एका शिक्षकाच्या पगारावर पूर्ण घरदार चालणं हे खूप जेमतेम असायचं. आणि माझी बहीण सुद्धा आहे या फोटोमध्ये. आम्ही दोघी जण एकाच वर्गात होतो, कारण ती माझ्यापेक्षा मोठी होती, पण ती अपंग असल्यामुळे माझ्या वडिलांनी आम्हा दोघींना एकाच वर्गात घातलं होतं. अक्षरशः आम्ही दोघींनी एकाच पुस्तकामधून अभ्यास केलेला आहे दोघींमध्ये. तेव्हा पुस्तक आपल्याला फ्री मिळत नसायचे, ते विकत घ्यावा लागायचे. आणि दोघींमध्ये एक पुस्तक घ्यायचे पप्पा. आणि जेव्हा एक्झाम यायच्या ना, आम्ही काय करायचो, पुस्तक अर्धा अर्धा हाफ हाफ फाडून घ्यायचो, की तू या अर्ध्याचा अभ्यास कर, मी या अर्ध्याचा अभ्यास करते. आणि अशा प्रकारे स्ट्रगल मधून लहानपणीपासून आम्ही पाहिलेलं आहे. प्रत्येक वस्तूच्या किंमत माहित आहे, की एक एक रुपयाची काय किंमत असते हे जवळून पाहिलेलं आहे. आणि यस, माझी भाऊ बहिणी सुद्धा याच्यामध्ये आहेत. आणि अशा प्रकारचं माझं माहेरचं फॅमिली बॅकग्राऊंड आहे, सो मिडल क्लास फॅमिली मधून. आणि सासरचं बॅकग्राऊंड तर त्यापेक्षाही म्हणजे माझे सासू सासऱ्यांचा फोटो आहे खाली. तर ते तर ऊस तोडत होते. आमचं लग्न झालं तेव्हा त्यांनी ऊस तोडायचा बंद केला होता. आणि जेव्हा लग्न झालं तेव्हा मी डीएड झालेलं होतं माझं. आणि मिस्टर शिक्षक होते. एक शिक्षकाच्या सर्वसामान्य घरामध्ये मला दिलेलं होतं. या स्ट्रगल खूप असतं, सगळ्यांना माहित आहे, शिक्षक म्हणजे सर्वसामान्य फॅमिली. आणि अशा फॅमिलीमधून आम्ही आलेलो आहोत. यस, नेक्स्ट. म्हणजे इथे कोणीही काहीही करू शकतं, तुम्ही इथे पाहू शकता. आणि हे आमचं बाय बॅकग्राऊंड आहे. मी एक जिल्हा परिषदची शिक्षिका आहे आणि सर सुद्धा एक जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत. येस, नेक्स्ट. आणि जेव्हा लॉकडाऊन लागलं, लॉकडाऊनच्या आधीपासूनच खूप सारं वजन वाढलेलं होतं. हे आमचे ग्रेट स्पॉन्सर आहेत, थँक्यू माय कोच म्हणेल मी, मिस्टर यस सर अँड जबीन मॅडम. आणि मेंटर आहेत अमोल सर आणि अंकिता मॅडम. यस, त्यांच्यासाठी आणखीन एकदा थँक्यू. तर माझं खूप सारं वजन वाढलेलं होतं. आणि गीतांजली म्हणजे माझी मुलगी, जी की आता 21-22 वर्षाची आहे. आणि ती झाल्यापासून म्हणजे 20 वर्ष मी प्रयत्न करत होते वजन कमी करण्याचा, सगळे उपाय केले, पण कसेही उपाय मला मिळाले नाहीत. तेव्हा मला माझे कोच भेटले. आणि यस, मी अमेझिंग असा फक्त माझ्या पुरता रिझल्ट नाही मर्यादित ठेवला, की माझी मुलगी आहे तिचं सुद्धा वजन खूप वाढलेलं होतं. आणि तिचं सुद्धा वजन इथं येऊन कमी झालं. आणि मुलगा सुद्धा हेल्दी आयुष्य, हेल्दी लाईफ जिथे जगत आहे. आणि मी स्वतःच, यस, नेक्स्ट, हा माझा व्हाय आहे. यांच्यासाठी आणि पूर्ण फॅमिलीसाठी, पूर्ण समाजासाठी आता आम्ही हे काम करत आहोत. हळूहळू वाय सुद्धा आपले बदलत राहतात. सुरुवातीला कोणीही आपल्या कुटुंबासाठीच काम करत असतं. यस, नेक्स्ट. येस, तुम्ही पाहू शकता, हा माझा आफ्टर बिफोर आहे. माझं 74.8 kg वजन झालेलं होतं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी नव्हती, कॉन्फिडन्स नव्हता. आणि जसं माझं वजन कमी झालं, माझे खूप सारे इश्यू सुद्धा क्लिअर झाले. बीपीचा त्रास होता, अगेन डिस्क्लेमर, तो तर कुठल्या कुठं गायब झाला. आणि कॉन्फिडन्स आला, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली. आणि हा सरांचा रिझल्ट आहे. म्हणजे सुरुवातीला एक एक जणांनी रिझल्ट घेतला, नंतर पूर्ण फॅमिलीला शेअर केला, नंतर सासू सासरे आई वडील या सर्वांना आम्ही त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. आणि आज ते खूप छान पद्धतीने बेटर लाईफस्टाईल जगत आहेत, हेल्दी लाईफस्टाईल जगत आहेत. यस. आणि अशा प्रकारे जेव्हा आम्ही वजन कमी केलं ना,
मग आम्हाला इतर लोक विचारायला लागले, आमच्या आजूबाजूचे, आमचे नातेवाईक, मित्र मंडळी, ओळखीचे, स्टाफ मधले, की तुम्ही इतकं वजन कसं काय कमी केलं? आणि तेव्हा कडक लॉकडाऊन होता आणि लॉकडाऊन मध्ये आम्ही वेट कमी केलं. लॉकडाऊन सुरू झालं की लोकांनी विचारायला सुरुवात केली आणि नंतर परत डबल लॉकडाऊन सुरू झाला. मग आम्ही सुद्धा सांगायला सुरुवात केली. आम्ही काही झाकून लपवून ठेवलं नाही की यस यामुळे आमचा वेट लॉस झालेला आहे. आणि जसं जसं सांगत गेलो इतरांना, तसं तसं त्यांना सुद्धा रिझल्ट यायला लागले आणि मग एक आनंद मिळत गेला जेव्हा ते थँक्यू माय कोच म्हणत गेले. आणि प्रत्येकाचं आयुष्य बदलण्याची संधी आपल्याला मिळाली, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याची संधी आम्हाला मिळाली. आणि आज ते पाहून इतकं छान वाटत होतं, खूप छान. आणि आमच्याकडे वेळ पण होता, आम्ही दोघं सरकारी नोकरी शिक्षकांची असल्यामुळं आमच्याकडे वेळ होता, कारण लॉकडाऊन होतं आणि सतत काहीतरी करत राहण्याची धडपड असायची, तळमळ असायची. मग ते पूर्ण लॉकडाऊन मध्ये आम्ही फक्त फोननी, ऑनलाईन सगळ्यांना सांगत गेलो आणि इतकं छान आम्हाला रिझल्ट आला की फुल टाइम नंतर म्हणजे असं ही झालं की नाही, आपण हेच काम करायला पाहिजे. आणि यस, आम्ही भरपूर सारी लेवल तोपर्यंत अचीव केली होती. आणि त्यानंतर जसं लॉकडाऊन उघडलं, सरांनी ठाम असा निर्णय घेतला की यस, 26 वर्ष मी आता सरकारी नोकरी केली आणि यापुढे मी फक्त इतरांच्या आरोग्यामध्ये बदल करणार. आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला. आणि या 11 वर्ष बाकी होते त्यांच्या सर्व्हिसला. त्यांनी VRS घेतली आणि 31/5/2022 ला नोकरी सोडून दिली, राजीनामा दिला. आणि अक्षरशः फुल टाइम 24 तास ते इतरांच्या आरोग्यात मदत करण्यासाठी, इतरांचं हेल्दीयर आयुष्य जगण्यासाठी काम करतात. आणि त्यांना सोबत मी देते पूर्णपणे. ऍटिट्यूड फुल टाइम असतो. तर यस, मी आणखीन एकदा म्हणेल थँक्यू माय कोच. यस. आणि आमची पूर्ण फॅमिलीच हे काम करते. म्हणजे माझी मुलगी सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता, तिने सुद्धा डिसिजन घेतलेला आहे हर्बल लाईफ मध्येच करिअर करण्याचा, इतरांच्या आरोग्यामध्ये बदल करण्यातच करिअर करण्याचा. आणि म्हणून ती सुद्धा हेच काम करत असते. तिचं शिक्षण सुद्धा चालू आहे, डायटिशियन, आहार तज्ञ म्हणून ती सिम्बायोसिस कॉलेज पुणे येथे शिक्षण घेत आहे. पण शिक्षण घेत घेत तिचं सध्या पार्ट टाइम मध्ये हे काम सुरू आहे. तर आमची पूर्ण फॅमिली हेल्दीयर, हॅपीर आहे. मुलगा अजून छोटा आहे आणि यस, तो सुद्धा खूप छान लाईफस्टाईल जगत आहे. आणि यस, हॅपीयर, हेल्दीयर, मोर मोर प्रोडक्टिव्ह लाईफ. म्हणजे जास्तीत जास्त एकदम खूप छान आता आम्ही लाईफ जगत आहोत. एकदम सुखी कुटुंब आहे आमचं. यस, नेक्स्ट. तर असे हे काम करण्यासाठी आता आम्ही कोच म्हणून जेव्हा निर्णय घेतला की कशा प्रकारे आम्हाला इतरांना मदत करायची, तर त्यासाठी आम्हाला अटेंड द ट्रेनिंग, सगळ्या WCT ज्या रविवारी असतात, तर तिथे बरेच ठिकाणी आम्हाला गेस्ट स्पीकर म्हणून सुद्धा ठेवतात. मग आमचे जे ओळखीचे आहेत, जी नातेवाईक, मित्रमंडळी आहेत, यांना सर्वांना आम्ही तिथे इन्व्हाइट करतो. तिथे जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्यासाठी एकत्र घेतलं जातं, तिथं शिकवलं जातं की यस, आपण इतरांना आरोग्यामध्ये कशी मदत करायची. म्हणजे कोणतीही गोष्ट आपण शिक्षणाने सुरुवात करतो, तशाच पद्धतीने हे एक याच्यामधलं शिक्षण आहे. जे नवीन कोचेस आहेत त्यांनी हे सुरुवातीला एज्युकेशन घ्यायचं असतं आणि त्यासाठी अटेंड ऑल ट्रेनिंग करायचं असतात. येस. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं ना, लॉकडाऊन मध्ये होतो आम्ही. इथं 5:57चा टायमिंग सुद्धा तुम्हाला दिसत आहे, AM. सकाळीच वर्कआउटचं सेशन असतं आणि वर्कआउटच्या सेशन पासून सुरुवात होते. 5:15 पासूनच आम्ही सुरुवातीला पूर्ण ऑनलाईन सेशन करत होतो. वेलनेस क्लब ऑन झूम मीटिंग. आणि आता सुद्धा आमचे ऑनलाईन झूम मीटिंग्स आहेत, वेलनेस क्लब आहेत ऑनलाईन. आणि ऑनलाईन काम करता करता म्हणजे घरी बसून वर्क फ्रॉम होम, आजची लिंक तुम्ही पाहिली असेल. तर यस, हे काम सर्वांनाच आपल्याला वर्क फ्रॉम होम करता येतं, कारण झूम खूप छान प्लॅटफॉर्म आहे, नेटवर्क खूप छान प्लॅटफॉर्म आहे. आणि आम्ही सुद्धा इथूनच या कामाची छान पद्धतीने सुरुवात केलेली होती आणि सध्या पण कंटिन्यू आहे. आणि अशा पद्धतीने वर्कआउटचे सेशन घेतले जातात. सकाळी 5 ला जेव्हा आपण लवकर उठतो, एक्झरसाइज करतो, शरीराला योग्य सकस संतुलित आहार देतो, तेव्हा आपली तब्येत एकदम छान राहते. दे हॅव द लास्ट, म्हणजे आपण हमेशा सकाळी लवकर उठून सर्वांनी वर्कआउट केलाच पाहिजे. येस. येस, मी शॉर्ट मध्ये स्टोरी सांगणार आहे, कारण 20 मिनिटाची स्टोरी आहे आणि मोठी स्टोरी ऐकायला आपल्याला ऑफलाईनलाच भेटावं लागेल. तर अशा पद्धतीने आम्ही वर्कआउट करतो, कुठेही गेलो तरी पण वर्कआउट करतो. कोणतेही सेशन असो, व्हॅकेशन्स असो, ट्रेनिंग्स असो, मीटिंग्स असो. बँगलोर या ठिकाणी आमची मीटिंग होती, तिथे सुद्धा आम्ही वर्कआउट केलेला आहे. एकही दिवस वर्कआउटचा आमच्याकडून मिस होत नाही. येस, नेक्स्ट आपण थोडं पटपट जाऊया म्हणजे आपल्याला वेळ कव्हर होईल.
तर हे आधी आत्ताची तुम्ही स्लाइड पाहिली ना, वर्कआउट करतो, तर नवीन नवीन आधी काय वाटायचं की मी फक्त वॉकिंग करायचे, लोक नाव ठेवतील आपण असा वर्कआउट केला, आपण असं झुंबा डान्स केला तर लोक काय म्हणतील असं वाटायचं. आणि आपण हे काम करायला लागलो तरी पण लोक काय म्हणतील याचा विचार हमेशा मला वाटायचा, आम्हाला पूर्ण फॅमिलीला वाटायचा. पण लोक क्या कहेंगे, तर पहिल्या दिवशी तर ते हसतातच, काही पण करतात, काही पण सांगतात. हे पण खरंच आहे, पहिले दिन हसेंगे, दुसरे दिन मजाक उडाएंगे, तिसरे दिन भूल जाएंगे. लोकांना काही देणं घेणं नसतं. सुरुवातीला ते हसतात, मजाक उडवतात, नंतर विसरून पण जातात. त्यांना रोज नवीन काहीतरी लागत असतं चर्चा करण्यासाठी. मग आपण किती सातत्यपणे टिकून राहतो हे खूप महत्वाचं असतं. इसलिए लोक की परवाह मत करो, करो वो जो उचित हो. मग लोक काय म्हणतील याचा विचार आपल्याला करायचा नाहीये, पण लोक काही म्हणतील किंवा काही म्हणतील तर आपण चुकीचं काम करणार नाहीये. आपल्याला बरोबरच काम करायचं आहे, करो वो जो उचित हो, म्हणजे जे काम करायचंय ते एकदम उच्चच असणार आहे, एकदम बरोबरच असणार आहे. जो तुम चाहते हो, जिसमें तुम खुश हो. तर यस, हे आपल्याला आवडतं. वर्कआउट केल्यानंतर हॅपी हार्मोन्स क्रिएट होतात, खूप दिवस छान जातो. आणि याच्यामध्ये आपण खुश आहोत आणि म्हणून आपण हे काम करतो. याद रखना, जिंदगी तुम्हारी है, लोगों की नहीं. आणि आपल्याला देव आयुष्य एकदाच देत असतो आणि ते आपलं जीवन आहे, आपण कशा पद्धतीने जगायचं ते आपण ठरवायचं आहे. तर इथे आल्यानंतर जशा पद्धतीने आपण आयुष्य जगतो, तर इथे ही आपली नीड ही पूर्णपणे फिलअप होत असते. यू कॅन बिकम स्ट्रॉंग अँड पॉवरफुल अँड ब्युटिफुल. जेव्हा आपण 5 AM क्लबला येतो, या कॉलवरती येतो, आपण एकदम ब्युटिफुल होतो आणि स्ट्रॉंग, माइंडली स्ट्रॉंग होतो, हेल्थीली स्ट्रॉंग, सगळ्या गोष्टीमध्ये आपली मानसिकता उच्च दराची होत असते. तर अशा पद्धतीने मी इतरांना वेलनेस कोर्स सेमिनार घेतो, चेकअप पार्टी घेतो. त्याच्यामध्ये आम्ही माहिती सांगतो, इतरांना ज्ञान देण्याचं काम करतो आणि स्टोरी सुद्धा आमची शेअर करतो ऑफलाईन, तेव्हा ती 1 तासाची स्टोरी असते. तरी यस, हा सुद्धा स्टोरीचा फोटो आहे गेस्ट स्पीकर असताना. आणि यस, आयुष्यामध्ये एकदा तरी येऊन गेस्ट स्पीकर व्हा, खूप छान फिलिंग आहे. आणि खूप छान आयुष्यामध्ये मान सन्मान मिळतो. पहा, जगात जर काय जी गोष्ट महाग असेल तर ती फक्त आहे सन्मान. कशानच विकत घेता येत नाही मान सन्मान. आणि तो मान सन्मान मिळतो इथे आल्यानंतर. आणि इतका मान सन्मान मिळणारं हे ठिकाण आहे, मग आपण का नाही चॉईस करायचं. तर येस, नेक्स्ट खूप छान आदरातिथ्य इथं भेटत असतं. आणि मग हे काम करता करता आपल्याला गिफ्ट म्हणून, आपल्याला बक्षीस म्हणून व्हॅकेशन्स आपल्याला मिळत असतात. तर हे सिंगापूरचं व्हॅकेशन आहे, फॉरेन क्रूज व्हॅकेशन, जे की आपण स्वप्न पाहत असतो की येस, मी पण विमानात बसेल, फॉरेनला जाईल. आणि हे स्वप्नपूर्ती इथे आल्यानंतरच होती. कारण याआधी आयुष्याचे 26 वर्ष गेले शिक्षकाची नोकरी करत असताना, तर कुठेही जाता आलं नाही, कुठेही फिरता आलं नाही, फक्त गावाच्या ठिकाणीच जाता येत होतं. आणि इथे आल्यानंतर परदेशवारी कितीदा पण झाली, आता त्याची गणना पण लवकर करता येत नाही. तरी अशा पद्धतीने आपण व्हॅकेशन अचीव करू शकतो, इतरांना जास्तीत जास्त मदत करून. आणि हे सुद्धा आम्ही गोवा व्हॅकेशन अचीव केलं होतं. गोवा व्हॅकेशनला आम्ही आमच्या टीम सोबत गेलो होतो. टीम म्हणजे काय, की आपण जे काम करतो ते आपल्यासोबत इतर करणं, म्हणजे ती झाली आपली टीम. आणि सगळ्यांनाच आवडते हे काम करायला, म्हणून आपण सर्वजण इथलचे ज्यांनी ज्यांनी आता स्टोरी शेअर केली ना, त्या सगळ्या जणी माझ्या मैत्रिणी हे काम करतात आणि हा असा अमेझिंग असा आनंद लुटतात. सापुतारा व्हॅकेशन होतं, महाबळेश्वर व्हॅकेशन होतं. आणि अशा अमेझिंग लाईफस्टाईल चेंज करायला मिळते. कारण कधीही मी साडीशिवाय दुसरा कोणताही पेहराव केला नव्हता. वजनच इतकं वाढलेलं होतं की चांगला दिसतच नव्हता. आणि आता मी मला वाटते तसे छान पद्धतीचे कपडे वेअर करू शकते. हे आहे मलेशिया व्हॅकेशन. आमची पूर्ण फॅमिली मलेशिया, क्वालालंपूर इथे आम्ही गेलो होतो. आणि अमेझिंग असं आम्ही पूर्ण क्वालालंपूर पाहिलं. आणि खरंच जीवनामध्ये किती सुंदर हे जग आहे, हे जग पाहायला मिळालं. आणि हा एक छोटासा व्हिडिओ आहे आम्ही कोलालंपूरचा. घरापासून निघाले आता एक
येस, तर इतकं छान आयुष्य आपल्याला इथे आल्यानंतर जगायला मिळतं. आणि हे जस्ट आता आम्ही व्हॅकेशनला जाऊन आलेलो, लोणावळा व्हॅकेशन आत्ताच मे मधलं. आणि खूप छान, सगळीकडे जाऊ तिथं एन्जॉय असतो. कारण बॉडी सगळीकडे सपोर्ट करते, बॉडी हेल्दी राहते. आणि म्हणून वय इथं मॅटर करत नाही, एनर्जी फुल राहते. आणि म्हणून आपण व्हॅकेशन एन्जॉय करू शकतो. नाही तर प्रवासानेच थकून गेल्यानंतर व्हॅकेशन एन्जॉय करणं होत नाही. आणि यस, अशा पद्धतीने आम्ही इतकी छान लोकांना मदत करतो ना, म्हणून इंटरनॅशनल लेवलचे ट्रेनिंग आम्हाला अटेंड करायला मिळतात. तिथे भरपूर सारं नॉलेज आम्हाला मिळत असतं. आणि अशा ट्रेनिंग मध्ये आमचं रिकॉग्निशन सुद्धा, म्हणजे मान सन्मान सुद्धा तिथे दिला जातो. कारण आम्ही इतरांच्या आरोग्यामध्ये बदल करतो, इतरांचं आयुष्य हेल्दियर आणि हॅपियर करायला मदत करतो. त्यासाठी आपल्याला खूप छान पद्धतीचे ट्रेनिंग अटेंड करायला मिळतात. आणि मी म्हटलं ना, स्वप्नपूर्तीसाठी आपण इथे यायचं आहे. तर यस, हे आधी स्वप्न माझं आमचं फॅमिलीचं पूर्ण होतं. आणि हे आधी पूर्ण थोडं थोडं करता येत होतं, पण कसं तर फक्त ईएमआय वरती, हप्त्यावरती. पण जेव्हापासून इतरांना आरोग्यामध्ये मदत करायला लागलो, तर हे सगळं स्वप्न पूर्ण इथे होत गेले. तर मी सरांना एक बुलेट सुद्धा गिफ्ट केलेली आहे या आशीर्वाद रुपी इन्कम मधून. त्यानंतर पुणे या ठिकाणी फ्लॅट आहे. आणि हे जे व्हाईट कलरचं हाऊस दिसत आहे ना, तर हे नगर या ठिकाणी गुलमोहर रोड सारख्या ठिकाणी आहे. खूप नंबर वन एरिया आहे, प्राईम लोकेशन आहे. आणि ही माझी मुलगी जी आहे गीतांजली, ही सुद्धा इतरांना आरोग्यामध्ये मदत करते. आणि तिला सुद्धा एक गाडी तिने स्वतःच्या यांनी परचेस केलेली आहे, आई पप्पाच्या मदतीने सुद्धा. तरी खूप छान ती सुद्धा आयुष्य जगत आहे, इतरांना हेल्दीयर आणि हॅपियर ठेवून. यस, ही आमची सगळ्यात मोठी स्वप्नपूर्ती आहे. कारण प्रत्येकाला वाटत असतं, घर कोणी कितीही फॉरेनला जाऊन आलं तरी घरात आल्यानंतर जो आनंद आहे तो इतर कुठल्याही ठिकाणी नाहीये. म्हणून आपल्याला छानसं घर असावं वाटतं. आणि जेव्हा मी सुरुवात केली होती ना, एकदम काम करायला, इतरांच्या आरोग्यामध्ये मदत करायला, तर पहा इथं तुम्हाला दिनांक सुद्धा दिसतोय, ऑगस्ट 2020. म्हणजे लॉकडाऊनचाच काळ होते ना तो. फर्स्ट मंथ इन्कम. तर यस, पहिल्या महिन्याचं आमचं छोटस इन्कम आहे इतरांच्या आरोग्यामध्ये मदत करून, 2786. आणि यस, हे सुद्धा खूप मोठं आहे, कारण मी 3000 शिक्षण सेवक म्हणून आम्ही काम केलेलं आहे. म्हणून प्रत्येक पैशाची किंमत आपल्याला माहित आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अमेझिंग असं इथं कॉन्फिडन्स आला की येस, इथं मिळू शकतं आपल्याला पार्ट टाइम मध्ये. आणि पार्ट टाइम मध्ये करत असताना आमचं रिकॉग्निशन झालं. खूप छान आम्ही मदत करत करत गेलो आणि नंतर फुल टाइम मध्ये येत गेलो. तर हे बँगलोर या ठिकाणी आमचं रिकॉग्निशन झालेलं आहे. मिलेनियर टीमचं प्रत्येक ट्रेनिंग मध्ये गेल्यानंतर बुके, पुष्पगुच्छ, हार वगैरे घालून, गिफ्ट्स वगैरे देऊन इतकं छान पद्धतीने आपलं रिकॉग्निशन केलं जातं. तर यस, तो आनंद कुठेच गगनात मावत नाही. पहा, प्रत्येक फोटोत तुम्हाला चेहरा एकदम स्माइली दिसत आहे. कारण यस, हॅपीनेसच तेवढं तितकं आहे. आणि अमेझिंग अशी नंबर वन लाईफस्टाईल आम्ही जगत आहेत. इतक्या मोठ्या हॉटेलला राहणं, तिथे एन्जॉय करणं, लाईफस्टाईल जगणं, हे तर माहीतच नव्हतं. पण इथं आल्यानंतर हे सगळं होत गेलं. छान पद्धतीने बेटर लाईफस्टाईल झाली, एन्जॉयमेंट झाला. आणि अशा प्रकारे हे सगळे लीडर्स आम्ही ट्रेनिंग करत आहोत मुंबई या ठिकाणी एलडीआरचं विथ टीम. म्हणजे कुठेही जात असताना आम्ही टीमला घेऊनच गेलेलो आहोत यापूर्वी सुद्धा. इथून पुढे सुद्धा जास्तीत जास्त टीम आमच्या सोबत असणार आहे. टीम म्हणजे आपली पूर्ण कुटुंब, पूर्ण फॅमिली म्हणजे टीमच होत असते. तर येस, यू बिकम विथ यू थिंक अबाउट. म्हणजे आपण काय विचार करतो तसे आपण घडतो. येस, तर आपले विचार काय आहे, इतरांना हेल्दियर आणि हॅपियर करायचं. मग आपण का नाही हेल्दियर आणि हॅपियर राहणार? तर येस, आपण सुद्धा हेल्दियर आणि हॅपियर राहणार, जसे आपण विचार करतो तसेच. तर हे सुद्धा ट्रेनिंगच आहे, इंटरनॅशनल लेवलचं आहे. पहा, राऊंड टेबल दिसत आहेत तुम्हाला इथे. आणि जवळजवळ 20-25 हजार लोक आहेत पाठीमागे. खूप मोठ्या स्वरूपाचं ट्रेनिंग असतं, इंटरनॅशनल हॉलला असतं. आणि मग तिथून कॉन्फिडन्स येतो, तिथून शिकलं जातं ट्रेनिंग्स मधून की इतरांना कशी मदत करायची. आणि कन्सिस्टन्सी पहा, मग हे काम करत असताना एकच दिवस आपल्याला आरोग्यामध्ये मदत करायची आहे का? एकच दिवस वर्कआउट करायचं आहे का? करून घ्यायचं आहे का? तर नाही, हे रोज रोज आणि रोज असलं पाहिजे. जसं रोज आपण श्वास घेतो, रोज आपण दिवसातून 3 वेळा जेवण करतो, तसं हे रोज काम करण्याचं आहे. म्हणजे कन्सिस्टन्सी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सफलता एक बार में नहीं, एक ही चीज को बार बार करने से मिलती है.
म्हणजे फक्त एकदाच आम्ही कोणाच्या आरोग्यात मदत केली असं नाही, तर रोज रोज आम्ही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या व्यक्तीच्या आरोग्यामध्ये बदल करतो, मदत करतो. कारण आपली भारताची लोकसंख्या भरपूर आहे आणि आपल्याला प्रत्येकापर्यंत पोहोचायचं आहे. प्रत्येकाचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे आणि म्हणून आपण ही नेहमी नेहमी करत राहायचं आहे. एक ही चीज को बार बार करने से मिलती है. एकच काम आपल्याला रोज 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 सारखं सारखं करायचं आहे आणि नक्कीच सक्सेस हा प्रत्येकाला मिळणार आहे. येस. तर आता पहा, तुम्ही पाहू शकता पहिल्या महिन्याचा तुम्हाला दाखवला होता चेक इन्कम आणि हा आता मे महिन्याचा चेक इन्कम आशीर्वाद रूपी आहे. की एवढ्या लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिले आहे मदत केल्यामुळे त्यांच्या आरोग्यामध्ये. तर तुम्ही पाहू शकता बोनस आणि रॉयल्टी मिळून. यस, इथे रॉयल्टी सुद्धा मिळते. तुम्ही जर पाहत असाल तर रॉयल्टी फक्त जे गायक आहेत आणि साहित्यिक आहेत, पुस्तक लिहितात, त्यांनाच रॉयल्टी मिळते. पण हा अमेझिंग असा प्लॅटफॉर्म आहे, रॉयल्टी मिळते इथे. येस, बॅक 1 मिनिट. तर येस, तुम्ही पाहू शकता चेक इन्कम आहे 93 नाही, जय मॅडमांनी सांगितल्याप्रमाणे 9,36,358 रुपये आणि 24 पैसे. येस, कानावर विश्वास नाही बसणार तुमच्या, 1 महिन्याचाच आहे. 9,36,358 रुपये 24 पैसे. आणि येस, नेक्स्ट. येस, थँक्यू सो मच. तर अमेझिंग अशी तुम्हाला थोडक्यात मी माझी स्टोरी शेअर केलेली आहे. आमची स्टोरी शेअर केलेली आहे कारण पूर्ण फॅमिली मिळून आम्ही हे काम करत आहोत. इतरांना मदत करण्याचं, इतरांना आरोग्य मिळवून देण्याचं. आणि पूर्ण म्हणजे घरातली महिला करू शकते, महिला सगळ्या करू शकतात, पुरुषही करू शकतात, 18 वर्ष प्लस झालेले सर्व तरुण मुलं मुली सुद्धा करू शकतात. आणि हे काम करत असताना जबरदस्त अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळत असते. आणि येस, महिला तर खूप छान पद्धतीने इमोशनली दुसऱ्याला सांगू शकतो आपण. कारण इमोशन्स आपण समजून घेऊ शकतो की प्रत्येकाचे काय इमोशन्स आहेत, काय अडचणी आहेत. आणि जसं मी सांगितलं की आपल्यावर इतर लोक विश्वास ठेवतात, तशा पद्धतीने. येस येस, आपण जितकं जास्तीत जास्त इतरांना सांगण्याचा प्रयत्न करणार. तर पहा, तर हे काम करत असताना आपण काय होऊ शकतो, एक पीसी, पर्सनल वेलनेस कोच म्हणजे पीसी. ही आहे ऑप्शन ए, की तुम्ही पीसी सुद्धा होऊ शकता. म्हणजे स्वतः फक्त फ्यूल घेऊ शकता, खाऊ शकता आणि हे खात राहत राहत तुम्ही 15% 25% डिस्काउंट वरती तुम्ही जाऊ शकता आणि बेटर प्राइस न तुम्हाला हे खाता येईल. पण कधी तुम्ही पीसी असाल तेव्हा. पण जसं जसं तुम्ही तुमच्या फॅमिलीला, फ्रेंड्सला आणि इतर लोकांना, यू कॅन हेल्प युअर फॅमिली अँड फ्रेंड्स फॉर मेकिंग हेल्दी. तुम्ही तुमच्या फॅमिली पुरतं जेव्हा घेता पीसी म्हणून, तेव्हा तुमची पूर्ण फॅमिली हेल्दी, हॅप्पी राहणार आहे आणि एकदम स्ट्रॉंग राहणार आहे. माइंडसेट त्यांचा क्लिअर राहणार आहे. येस, नेक्स्ट. आणि मग हे काम करता करता अजून एक ऑप्शन आहे तुम्हाला. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता की तुम्हाला कोणतं ऑप्शन चॉईस करायचं आहे. फक्त खायचं आहे का इतरांना मदत करायची आहे. मग तुम्ही तुमची फॅमिली फिट ठेवली, फक्त खाल्लं ऑप्शन ए मध्ये, फ्यूल फक्त घेतलं, तर तुम्हाला छान रिझल्ट मिळणार आहे. आणि तुम्ही तो इतरांना शेअर केला म्हणजे ऑप्शन बी, शेअर केला म्हणजे तुम्हाला कोच व्हायचं आहे, आमच्यासारखं छान हेल्थीयर हॅप्पियर लाईफस्टाईल जगायची आहे. तर कोणाकोणाला कोच होण्याची इच्छा आहे त्यांनी ऑप्शन बी शेअर करायचा आहे चॅट बॉक्स मध्ये. मग बी मध्ये काय प्रॉफिट आपल्याला मिळतो, तर या जेपीसीच्या ऑल प्रॉफिट्स आहेत. म्हणजे हेल्थीयर हॅप्पियर आपण तर राहणारच आहे. 15%, 25%, 35% या डिस्काउंट वरती आपण जात राहणार आहोत. आणि हे तर प्रॉफिट आपल्याला मिळणारच आहे. हे प्रॉफिट मिळत मिळत आपण जास्त लोकांना मदत केली तर आपण 50% लेस प्राइस पर्यंत जाणार आहोत, 50% डिस्काउंट पर्यंत जाणार आहोत. आणि वेगवेगळे बेनिफिट्स आपल्याला मिळणार आहेत. ऑल ट्रेनिंग अटेंड करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. जे WCT संडेच्या दिवशी असतात त्या सुद्धा आपल्याला अटेंड करायला मिळणार आहेत, आपण ऑप्शन बी चॉईस केल्यानंतर. तर मग येस, ज्यांना ऑप्शन बी चॉईस करण्याची इच्छा आहे त्यांनी ऑप्शन बी टाकायचं आहे. ज्यांना ए चॉईस करण्याची इच्छा आहे त्यांनी ऑप्शन ए टाकायचं आहे. येस, खूप छान, जबरदस्त, ग्रेट. आणि तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल, ज्यांनी तुम्हाला आजची लिंक शेअर केली आहे त्यांना तुम्ही विचारायचं आहे, ते तुमचे कोच आहेत. आणि यावर आधारित एक्स्ट्राची माहिती तुम्हाला उद्या वेलकम सेशन मध्ये मिळणार आहे. ज्यांनी तुम्हाला आजची लिंक दिली होती त्यांनाच तुम्ही उद्याची लिंक सुद्धा मागायची आहे की यस, मला उद्या पाहायचं आहे आणखी कसं, कारण आता वेळेचा अभाव आहे. आणि उद्याचं वेलकम सेशन जॉईन करायचं आहे आणि तिथं तुम्ही शिकवून घ्यायचं आहे कशा पद्धतीने काम करायचं. जास्तीत जास्त तुम्हाला तुमचे कोच मदत करणार आहेत. आणि म्हणून सो वेलकम इन हर्बल लाईफ.
स्वप्नपूर्तीसाठी, आपल्या उंच भरारी घेण्यासाठी सर्वांचं स्वागत आहे. वेलकम इन हर्बल लाईफ. आणि यस, थँक्यू, इथे मला स्टोरी शेअर करता आली, इतक्या छान पद्धतीने तुम्हाला मदत करता आली, याबद्दल मी थँक्यू माय कोच म्हणेल. आणि आता पूर्ण सगळ्यांसाठी क्लॅपिंग करून आपण